अगं अगं पेशंट आहेस ना ग. ऑइली आणि स्पायसी नाही खायचं सांगितलंय आपल्या फॅमिली डॉक्टरनं. ध्यानात आहे की नाही? ठेव खाली. मग लाडू काय काय खाल्लं माऊच्या घरी? खाल्लं. अरे वा, लई जबरे भूक आहे बाबा तुला. मग पहिलवान आमचा लाडू भूक असणारच की. अंजली अगं भाकरी वाढ की सूरजला. हा नको नको पोट भरले माझं, बस झालं. अहो खावा हो, आज तुमचा दिस आहे. तुमच्यापेक्षा ह्यो लाडू ज्यादा खातोय. मग पैलवान आहे मी. राणा, सूरजनी तर चांगली बातमी दिली. पण तुझ्या कुस्तीचं काय, कसं चाललंय? चाललंय की परत गेल्यावर क्वालिफिकेशन मॅचेस आहेत, ते जिंकली की मेन कुस्त्या. आणि राणादा त्याच जिंकणार काय लाडू. मी तसा जिंकलो तसाच राहणार त्या बी जिंकणार. आंबाग वय 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 जिंकणारच की. नाही त्यांची मॅनेजर बाई आहे का नाही सखी मॅडम, ती हायच लई भारी. ती जिंकवणार म्हणजे जिंकवणारच बघा. काय राणा भाऊजी बरोबर आहे की नाही? ही सखी कोण ग? हो बाई तुला माहितच नाही काय? अगं मम्मी, सखी मॅडम म्हणजे राणा भाऊजींची मॅनेजर मैत्रीण. लई भारी आहे बघ ती. हा म्हणजे आता कसं आहे, आमासनी काय त्यातलं ज्यादा कळत नाही म्हणा, पण जाऊबाईंचा पण लई विश्वास आहे बघ तिच्यावर. आता जाऊबाईंचा विश्वास आहे म्हणल्यावर भारीच असणार की. काय जाऊबाई? हो, सखी आहे म्हणूनच त्यांची मॅटवरची कुस्ती चांगली होईल. एकदम खरं बोलला असा बघा. राणा भाऊजी, अहो सखी मॅडमला बी आणायचं की आपल्याकडे दिवाळीला. आणायचं की. नाही कशाला उगाच, जास्त बी 2 दिवसात मी परत जाणार आहे ना व, कशाला उगाच ये जा म्हणून. लईच काळजी बाबा मैत्रिणीची. नाही वहिनी, आपण आपली दिवाळी साजरी करू की, त्यासनी कशाला उगाच ताप. लाडू, उद्या दिवाळी आहे ना व, आपण लई मज्जा करायची काय. हा राणा भाऊजी, जाताना सखी मॅडमला फराळाचं घेऊन जावा काय. बरं झालं माझं. फोन तर लावा, दिवाळीच्या शुभेच्छा तरी देतो काय. नाही नको, सखी मॅडम दिवाळी वगैरे काय साजरी करत नाही. तुम्ही उगा फोन करू नका. ते जाताना मी फराळ घेऊन जातो की. हा बरं झाले माझं. नक्की चाललंय का या ठोकळ्याचं? त्या सखीला फोन करून विचारायला पाहिजे. हॅलो हॅलो. हा नंदिता गायकवाड बोलतोय. हॅपी दिवाळी म्हणलं. सेम टू यू. हा नाही बाकी काही बी म्हणा, तुम्ही आमच्या राणा भाऊजीसनी दिवाळीची सुट्टी दिली, लई चांगलं केलं बघा. म्हणजे राणा घरी आहे? हा घरीच आहेत की, अजून कुठं असणार बरं. हा म्हणजे ते पण आहेच म्हणा. का हो, काय काय झालं? कुठे काय? नाही म्हणजे राणा भाऊजी घरीच आहेत का, हे असं काय विचारलं बरं तुम्ही? नाही म्हणजे कुठे आहे, कुठे तो आता? अहो घरातच आहेत की. काय झालंय? तुमचा काही निरोप सांगायचा असेल तर सांगा, मग आम्ही देतो. नाही मी बोलते त्याच्याशी. बोला, चांगलं सुनवा, म्हणजे परत आलं तर. म्हणजे काय? म्हणजे राणा भाऊजी तिकडं लई रमल्यात बघा. अहो काल तर ट्रेनिंग सोडून पबला बी गेलतो. पब? हा मग काय झालं हो? नाही काय नाही. हॅपी दिवाळी. हा हा तू मस्त बी. सेम टू यू.
मी उद्या येते तिथे. सांगा त्या राणाला. सांगतो आम्ही त्यासनी. अहो तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. या काय फराळाला या मस्त पैकी. हा मूर्ख घरी पळून गेलाय. तर बघतेस मी कसा येत नाही. म्हणजे यो ठोकळा कुणाला न सांगता सवरता पळून आलाय तर आता लई मज्जा येणार आहे. नाही पण लवकरात लवकर या ठोकळ्याला त्या सखीच्या दावणीला परत बांधला पाहिजे. आम्ही बांधणार. लाडू किती खाल्लाय सर? तुझं वजन बी सहन होईना झालं. लय खाल्लंय. माऊच्या घरी, आपल्या घरी ए लाडू, हे घर माझं सुद्धा आहे बर का. नाही. माझा निराणा जायचं. अजिबात नाही. त्यांचं म्हणजेच माझं. आपलं म्हण. नाही माझं. आपलं. नाही माझं. आपलं. माझं. आता तू आपलं म्हणा नाही तर मी रुसणार. माझा निराणा जायचं. हे रुसूबाई, आपल्या तिघांचं. आजचा दिवस लय भारी गेला बघा. बरं झालं का नाही मी मुंबईवरून परत आलो ते. लाडूची गदा बघितली. सुरतचा नवा बिझनेस सुरू झाला. ही दिवाळी लय भारी आहे बघा. हो, आधी वाटलं तुम्ही येताय का नाही, पण अचानक आलात तुम्ही. आता खरंच छान होणार दिवाळी. ते ना दिवाळी पाडवायला तुम्हाला काय दिवाळी द्यायची? राणाला दिवस द्यायचे म्हणजे दिवाळी म्हणजे हा एकमेकांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचं असते. त्याला दिवाळी म्हणतात. गिफ्ट. सांगा की काय दिवाळी द्यायची? मला काही नको. तुम्ही दिवाळीला घरी आलात हीच माझ्यासाठी दिवाळी. नाही नाही, तरी बी काहीतरी सांगा. मी तुम्हाला काय ना काय दिवाळी देणारच. ठीक आहे, तुम्ही तुमची कुस्ती जिंकून या हीच माझ्यासाठी दिवाळी. बाकी काही नको. राणादा आम्हाला काय तर मला विचार की दिवाळी. बरं बाबा सांग, तुला काय दिवाळी पाहिजे? मला इमाम पाहिजे. इमाम? मला इमामाचं लई भ्या वाटते रे. मला नाही वाटत. नाही वाटत काय? बरं ठीक आहे, मी आता मुंबईला गेलो का नाही की येताना तुझ्यासाठी मोठे इमाम घेऊन येतो. हा चालतंय, पण राणादा दिवाळी करायची असती. आपल्या आवडत्या माणसांना द्यायची असते. दिवाळी हा आनंदाचा सण आहे की नाही, मग ह्या दिवशी गिफ्ट देऊन आनंद वाढवायचा. आपल्यावर असणाऱ्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून द्यायची दिवाळी. मग मी काय देऊ माऊ? तू तू मला एक गोड गोड पापी दे. तिथे सगळ्या गावाला देतोय की, म्हणजे मनात नसताना ग. होय लाडू, आम्हाला तरी मनापासून देतोयस ना? हं. मी राणाराचा, मी माऊचा. आलो तर अरे होय लाडू. आता कुठे चालला? कुठं चाललाय? राणादा आतलं गरगरीत झालं तर फिरून येतो. लाडू, आता रात्र झालीये, कुठेही नको जाऊ. बाहेर नाही ग माऊ, साहेबरावची गाडी घ्यायची राहिली. आलोच. अरे राहू द्या. लवकर ये. पी हळद हो गोरी ही म्हण माहितीये काय तुम्हासनी? तू केव्हापासून मनी पाठ करायला लागलीस बाई? अगो भाई, आम्हाला म्हणी पाठ करायची काय गरज आहे? समोर दिसायलंय की. म्हणजे म्हणजे
राणा भाऊजींनी एक ऑर्डर दिली म्हणून लगेच धडाधड ऑर्डरी येत नसत्यात. नुसतं असं लॅपटॉप समोर बसून काही होत नसते हो. एका दिवसात कुणाचा बी बिझनेस उभा राहत नसतोय, ध्यानात ठेवा. इकडे इकडे अगं, ये की इकडे. काय? बस 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 बस. अहो बॅग आहे तुमची मध्ये. आलं की मग. मग काय आलं? तुला ती म्हण माहितीये का? कोणती? अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. आम्हाला मस्त म्हणायचं काही कामच नाही हा. तुला कुठं म्हणलं? आणि मस्त लई बरी आहे तू न ग. म्हणजे तुझी त्या म्हशीवाल्यासारखी गत झाली बघ. संबंध नसताना विचारलं नसताना नाही तिथं शिंग घुसवायची काय गरज आहे ग? बघाव तिथं चोच घालायची सवय कधी जाणार आहे कुणास ठाऊक. हे बघ सूरज, आम्ही या घराच्या भल्याचा विचार करतो म्हणून सांगतोय. तू हे असल्या काय तर भानगडी करू नकस र. घरातल्या समजांना परत डबऱ्यात घालशील, लक्षात ठेव. बिझनेस माझा आहे, माझं मी बघून घेईन. पण पैसे तर जाऊबाई द्यायलात ना बघ. त्या विचारतील तुझा काय संबंध आहे? हा काय संबंध आहे तुझा? बरं बरं, एक ऑर्डर मिळाली म्हणून काखेत कलिंगड घेऊन फिरू नका सूरज. आलीस परत आरोपीवर आलीस ना? हा मग येणारच की. आमचा नवरा एवढा मोठा बिझनेस करायलाय पण एका शब्दाने आम्हाला सांगितलं नाही. जर तो आम्हाला किंमत देत नसेल तर आम्ही कशाला द्यायची बरं? जा चल, तसं बी तुझ्या किमतीची गरज नाही मला. जाऊन झोप जा तोंड वर करू. माझं मला काम करू दे. हा मग कर की, आम्ही कुठं अडवलंय? ते नव, दिवाळीला दिवाळी काय देणार आहेस आम्हाला ते सांगा ती. आज तिच्या टोल वसूल केला का दिवाळी मागतेस की? जा, पैसे नाहीत माझ्याकडे. अरे हे बरं आहे तुझं. एवढा मोठा बिझनेस करतोयस, ऑर्डरींवर ऑर्डरी घ्यायलायस आणि बायकोने दिवाळी मागितली की लगेच रडायलायस वय. ते काय नाही, आम्हाला दिवाळी पाहिजे म्हणजे पाहिजे. अच्छा, म्हणजे मगाशी माझा बिझनेस डबऱ्यात जाणार होता आणि आता दिवाळी पाहिजे म्हटल्यावर लय मोठा झाला वय. काय दिवाळी बिवाळी मिळणार नाही तुला. तोंड बघ आरशात. सूरज, बडवत बस नुसतं लॅपटॉप. तुझ्या डोसक्यात घातल्यापेक्षा बडवत बसलेला बरं आहे. जातोच तुम्ही कोणा लावलाय नुसता. नंदुडे, काय देणार आहे ग तुझा नवरा तुला पाडव्याला? आम्ही जे मागल ते. काय सांगतीस? आणि मग आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आमचा नवरा. आणि आता तर लई मोठा बिझनेस बी सुरू केला यांनी. त्याच बिझनेस मध्ये तू काड्या करत होतीस ना मग मगाशी? ते काय का असं, पण या पाडव्याला आम्हाला लई मोठी दिवाळी मिळणार आहे. त्या मास्तरनीपेक्षा बी मोठी. बघ साहेबराव, तुला दिवाळी दिली. दिवाळीला दिवाळी द्यायची असते, माहितीये ना व तुला? कपडे घालत असतात तर तुला बी मस्त ड्रेस दिला असता दिवाळी म्हणून. ते नाही साहेबराव, राणादा माऊला दिवाळी द्यायचं म्हणत होता. मी बी दिली पाहिजे काय नाही? काय म्हणाला? तेच तर, झालं तर पाहिजे. पण काय देऊ? काय घ्यायचं तर माझ्याकडे पैसे बी नाही. काय देऊ? काय म्हणाला? मनापासून वाटत ते दे, पण काय? तुझं ती ना डोकं बंद पडले वाटत. हा सुसला, हा मालो.
लाडू अरे अजून मग अहो झोपू दे, त्याला उठवू नका. अहो, रातभर जागरण केले त्यानं. हे बघा. समजत पहिली दिवाळी आपल्याला लाडून दिली. इतका लहान आहे पण किती समजूतदार आणि हुशार आहे ना लाडू. आपलं कालचं बोलणं ऐकून हे समजा केले वाटतं त्यानं. किती गोड आणि निरागस दिसतोय लाडोबा. लई भारी दिसायला. एकदम गोड. तुमचा आणि राहू द्या तुमच्याकडे. अहो सोडा, तुम्ही तयारीला जा बरं, ओवाळणीची वेळ होईल. जा तयार व्हायला किती वेळ लागणार आहे? तुम्ही हात सोडा. लाडू इथेच झोपला ना, तो जागा होईल. तुम्हाला ओवाळणीचं लक्षात आहे ना? ध्यानात आहे की माझ्या? मग आवरा ना लवकर, हात सोडा. आवडतो की, पण जायच्या आधी ओवाळणी देऊन जावं की. अच्छा, कसली ओवाळणी पाहिजे तुम्हाला? आता देते. आव मग द्या की. ते नंतर, आधी आवरा. मी नसेल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कर. तेव्हाच तेव्हा बघू, आधी आवरा लवकर. मम्मी किती वाजले ग? अरे सकाळ सकाळ कुठं जाते कुणाच ठाऊक. हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग म्हणलं. सेम टू यू. हा, कुठे आहे? निघाला का नाही? निघतेच आहे, पोचीन. अहो पोचा पोचा, लवकर पोचाव सखी मॅडम. अहो नाही, कसं आहे, आमच्याकडे का नाही पाडव्याला दिवाळी देण्याची पद्धत आहे. तुम्ही जर टाइमात आलात तर तुम्हाला नक्की दिवाळी मिळेल आणि तुमच्या रूपानं आमच्या घराला बी मिळेल बघा. म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्ही इकडे या, इथं आलं का नाही की समजा कळतंय बघा. हा, ठेवा ठेवा. कोर्टानं फटाके फोडायला बंदी केल्या म्हणा, पण आम्ही मात्र फटाके फोडणार. सखी बॉम्ब याला म्हणत्यात गुड मॉर्निंग.